नमस्कार। आजची आपली रेसिपी आहे मेदू वडा म्हणजे सांबार वडा। सांबार वडा करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते बघू। इथे 1 कप उडदाची डाळ घेतलेली आहे, 2 टेबलस्पून मुगाची डाळ, बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता आणि मीठ। तेल तळण्यासाठी सगळ्यात आधी आपण ही उडदाची डाळ आणि मुगाची डाळ पाण्याने 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आणि 4 ते 5 तास आपण ही आता भिजत घालू। आता 5 तास झालेले आहे। आपल्या दोन्ही डाळी चांगल्या भिजलेल्या आहेत। आता ही डाळ आपण चाळणीतून पाणी निथळून घेऊ या डाळीमधलं आणि मग मिक्सरमध्ये याला बारीक वाटून घेऊ। आता या डाळीमधलं पाणी आपण पूर्ण काढून घेऊ आणि मग मिक्सरला बारीक वाटून सगळं पाणी आपण काढून घेतलेलं आहे। आता ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ। डाळीमध्ये कमीत कमी पाणी आपण वापरायचं आहे, म्हणजे मग ती डाळ चांगली घट्ट वाटल्या जाते। आपली डाळ चांगली वाटून झालेली आहे। डाळ वाटताना आपल्याला पाव कप पाणी आपण याच्यात वापरलेलं आहे। आता ही डाळ आपण एका भांड्यात काढून घेऊ। हे पीठ आपण सगळं हाताने फेटून घेऊ। अगदी हलकं होईपर्यंत आपण हे फेटून घेऊ। जितकं आपण फेटू तितके वडे आपले चांगले हलके होतात। मध्ये आपण पाव चमचा जिरे घालून घेऊ। तर आपलं पीठ हलकं झालंय की नाही हे बघण्यासाठी आपण एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे। या पाण्यामध्ये आता आपण थोडंसं पीठ घालून बघू। आता हे वरती तरंगतंय, म्हणजे आपलं पीठ चांगलं झालेलं आहे। आल्याचे बारीक तुकडे 1 चमचा, 1 मिरची बारीक चिरलेली, अर्धा चमचा मीठ घालून घेऊ आणि कढीपत्ता बारीक चिरून घालायचा किंवा मग अख्खा घातला तरी चालेल। आता हे पुन्हा सगळं मिश्रण आपण एकत्र करून घेऊ। आता आपण वडे करायला घेऊ। सगळ्यात आधी पाण्याचा हात घ्यायचा, हातालाही थोडंसं पाणी लावायचं आणि बाउलमध्ये पाण्यामध्ये हात घालून एक गोळा घ्यायचा आणि तो हातावर असा थापून घ्यायचा। आपल्याला जेवढ्या आकाराचे पाहिजे त्या आकाराचे आपण करायचे, आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे। आता हा वडा घ्यायचा आणि तेलामध्ये हळू सोडायचा। आता दुसरा वडा करू।
पुन्हा पाण्याचा हात घ्यायचा. आणि हा पण वडा तेलात सोडायचा हळू. आता मंद गॅसवर आपण हे वडे चांगले गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेऊ. मंद गॅसवरच तळायचे, म्हणजे ते चांगले आतपर्यंत चांगले तळले जातात, नाही तर मग कच्चे राहतात. हाय फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवर तळले तरी सुद्धा, म्हणून लो फ्लेमवरच तळायचे. आता आपले वडे तळून झालेले, आपण हे आता बाहेर काढून घेऊ. आता आपण दुसरी बॅच तळायला घेऊ. सगळ्यात आधी पुन्हा आधीसारखंच हाताला पाणी लावायचं. असा गोळा घ्यायचा, हाताला पाणी लावून तो असा हातावर थापून घ्यायचा. असा गोल आकार करायचा छान. मध्ये होल करायचं आणि कढईत सोडायचं. हे पण वडे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि याच पद्धतीने आपण सगळे वडे तळून घेणार आहेत. आता आपली दुसरी बॅच पण तळून झालेली आहे. आपण बाहेर वडे काढून घेऊ.
वडा सांबार खाण्यासाठी तयार आहे. वडा कसा झालेला आहे आपण बघू तोडून.